नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई महाले मास्तरांना आवाज देऊन थांबवतात आणि विचारतात की मास्तर, यंदाच्या वर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे शाळेत प्रजासत्ताक दिनाची परेड असेल ना? तेव्हा महाले मास्तर सांगतात की हो, छान तयारी केली आहे मुलांनी. मोठ्या बाई म्हणतात की आमचा गोपाळ आणि बालकीर्तनकार इंद्रायणी परेडचे लीडर आहेत म्हणे. महाले मास्तर सांगतात की हो, आपला गोपाळ हातामध्ये झेंडा घेऊन आणि इंदू हातामध्ये धुरा घेऊन मस्त दिसत आहेत पोरं. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की तुम्ही सुद्धा या हा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आले असते मी, पण आमच्या अधोक्षजच्या हातामध्ये झेंडा असतात. तर अहो, काय छान दिसतो तो हातामध्ये झेंडा घेऊन. तुम्ही एकदा घरी या, तुम्हाला दाखवते मग. नेहमी नेहमी गोपाळ का? आता महाले मास्तर म्हणतात की सगळ्या मुलांना लीडर कसं करणार? त्यावर मोठ्या बाई म्हणतात की सगळ्या मुलांबद्दल बोलत नाही आहे मी. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हे बघा मोठ्या बाई, आता मुलांमधून गोपाळ आणि मुलींमधून इंद्रायणी ठरलं आहे आणि याच्यामध्ये आता काही बदल होणार नाही. मोठ्या बाई म्हणतात की मग एक काम करा, मुलींमधून तुम्ही दुसरं कोणाला तरी निवडा ना, कारण उद्या इंद्रायणी शाळेत येणार नाही. तेव्हा महाले मास्तर खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की अहो मोठ्या बाई, असं काय करताय? मोठ्या बाई म्हणतात की कारण मी करू शकते म्हणून. इंद्रायणी परेडमध्ये नसेल तर तुमच्या परेडची शान जाईल ना. मग तिने शाळेत यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या अधोक्षजच्या हातात झेंडा द्या, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. महाले मास्तर खूप टेन्शनमध्ये येतात. आता यानंतर आपण पाहतो की मंदिरामध्ये मीटिंगसाठी सर्वजण जमलेले असतात. सगळे आप्पांना विचारत असतात की आप्पा, कशासाठी मीटिंग बोलावली आहे? तेव्हा आप्पा म्हणतात की व्यंकट महाराज काय म्हणतात, सकारात्मक विचार करा, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाळंभट म्हणतात की म्हणजे काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे ना? तेव्हा आप्पा म्हणतात की काही काळजी करण्याचं कारण नाही आहे, उलट सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तेव्हा सर्वजण गोंधळ करायला लागतात की लवकर सांगा, आम्हाला खूप कामं आहेत. यावर आप्पा म्हणतात की हे बघा, आपल्या विठूच्या वाडीचं भूषण, बालकीर्तनकार इंद्रायणी वाडीकर, हिची बहीण करिश्मा, हिने स्वतःचा जीव धोक्यात घालून इंद्रायणीचा जीव वाचवला आहे. मग या शौर्याबद्दल तिचं कौतुक व्हायला नको का? सुशीला खुश होऊन म्हणते की हो, करायला पाहिजे. तेव्हा आप्पा म्हणतात की मग या कौतुक सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. येत्या प्रजासत्ताक दिनादिवशी बालवीर पुरस्कार देऊन आपण करिश्माचा सत्कार करणार आहोत. महाले मास्तर म्हणतात की वा आप्पा, एकदम छान विचार आहेत, असं म्हणून ते सर्वजण करिश्माचा टाळ्या वाजवून कौतुक करायला लागतात. सुशीला खुणावून करिश्माला पाया पडायला सांगते. तेव्हा मग करिश्मा नाईलाजाने महाले मास्तर आणि आप्पांच्या पाया पडते. आता इंदू करिश्माकडे आश्चर्याने बघत असते. तेव्हा करिश्मा खूप घाबरते आणि खाली मान घालून उभी राहते. यानंतर आपण पाहतो की करिश्मा विठुरायासमोर उभी असते. तेव्हा इंदू तिथे येते. करिश्मा तिला रागाने विचारते की काय आहे, अशी का बघते आहेस? इंदू म्हणते की तुला लागलं तर नाही ना? करिश्मा म्हणते की इंदूला असं बघायला काय झालं? इंदू विचारते की तुला कुठे लागलं तर नाही ना? तर करिश्मा त्याच्यावर तिला म्हणते की मी शूर आहे, मला काही नाही लागत आणि मी तुला वाचवलं आहे. माझं कौतुक झालेलं बघवत नाही का गं तुला? यावर इंदू म्हणते की कौतुक चांगल्या कामाचं होतं. तेव्हा करिश्मा म्हणते की मी जीव वाचवलाय तुझा, त्यामुळे माझं कौतुक होतंय, असं म्हणून करिश्मा तिथून जायला लागते. इंदू तिला थांबवत म्हणते की असं तुला खरंच वाटतंय की तू मला वाचवलंस? करिश्मा म्हणते की हो, मीच तुला वाचवलंय आणि हेच खरं आहे. तेव्हा इंदू म्हणते की ठीक आहे, तू म्हणते म्हणून मी मान्य करते. करिश्मा रागाने म्हणते की तुला म्हणायचं काय आहे गं नेमकं इंदे? मी मान्य करते म्हणजे? तेव्हा इंदू म्हणते की तिथे जे काही झालं ना ते तुलासुद्धा माहिती आहे. मग करिश्माला तो प्रसंग आठवतो की ती इंदूला विहिरीत ढकलणार, तितक्यात तिचा तोल जाऊन ती स्वतःच विहिरीमध्ये पडलेली असते. आता ते आठवून तिला खूप राग येतो आणि ती रागाने जोरात इंदूचा कान पकडते आणि म्हणते की तिथे काय घडलं हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. इंदूचा कान खूप दुखत असतो आणि ती ताई प्लीज असं नको म्हणून रडत असते. आता करिश्मा म्हणते की जर हे बाकी कोणाला कळलं ना तर तू आहेस आणि मी आहे, मी तुला वाचवलं आहे आणि हेच खरं आहे, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. आता गोपाळ बाहेर उभं राहून त्या दोघींचं सर्व बोलणं ऐकतो आणि तो खूप शॉक होतो. त्यानंतर रात्री आपण पाहतो की इंदू अभ्यास करत बसलेली असते. तेव्हाच मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात की इंद्रायणी, तुमच्या शाळेत 26 जानेवारीची परेड असेल ना? तेव्हा इंदू खुश होऊन सांगते की हो, आणि माझ्या हातात धुरा असणार आहे आणि गोपाळच्या हातात झेंडा. मोठ्याबाई विचारतात की आणि अधोक्षजच्या हातात? तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना तो, मग त्याच्यासुद्धा हातात झेंडा पाहिजे ना? तेव्हा इंदू थोडी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की पण झेंडा गोपाळच्या हातात. मोठ्याबाई म्हणतात की दरवर्षी गोपाळ हातामध्ये झेंडा घेतो ना, मग यंदाच्या वर्षी अधोक्षजच्या हातामध्ये झेंडा असला म्हणून काय बिघडलं? महाले मास्तर नेहमी असंच करतात,
अधोक्षजवरती नेहमी अन्याय करतात, त्याला नेहमी मागे ठेवतात. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्याबाई असं नाही आहे. यावर मोठ्याबाई म्हणतात की तसंच आहे. तू मला सांग, आजवर त्यानं कधी काही दिलं आहे का? त्याच्या हातात झेंडा वगैरे करणार आहे का अधोक्षज परेडचं संचालन? माझा अधोक्षज काय हुशार नाही आहे का? मठ्ठ आहे का तो? प्रत्येक वेळेस असं काय होतं? प्रत्येक वेळी मी माझ्या नवऱ्याने, माझ्या पोरांनी का अन्याय सहन करायचा? ते काही नाही. माझ्या अधोक्षजला झेंड्याचा मान मिळायलाच हवा. इंद्रायणी, तू बालकीर्तनकार आहेस ना? व्यंकट भाऊजींची शिष्य आहेस ना तू? मग तू माझ्या अधोक्षजला न्याय मिळवून देऊ शकते. तू जर महाले मास्तरांना सांगितलं तर ते अधोक्षजच्या हातामध्ये झेंडा देतील, त्याला लीडर करतील. तेव्हा इंदू म्हणते की मी कसं सांगू? यावर मोठ्याबाई म्हणतात की ज्या मुखाने कीर्तन करतेस ना त्याच मुखाने सांग, तुझं मास्टरना नक्की ऐकतील. आणि म्हणतात की मी तुझ्यासाठी एवढं करते, मग तू माझ्या अधोक्षजसाठी एवढं नाही का करणार? आणि परत म्हणतात की बरं बाई, राहू दे, मी आपलं म्हणून तुला बोलले, बाकी काही नाही, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. तेव्हाच इंदू त्यांना थांबवत म्हणते की अहो मोठ्याबाई, मी फक्त आता मोठ्याबाई म्हणतात की तू नको टेन्शन घेऊ दे, राहू दे, माझा अधोक्षज तुझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तू काहीतरी बोलशील असं मला वाटलं, बाकी काही नाही. तेव्हा इंदू म्हणते की मी बोलते माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी महाले मास्तरांसोबत. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की बाई, मी सांगते म्हणून बोलू नको, मी काय तुझ्याशी बोलले नाही, तू काही ऐकलं नाही, राहू दे. यावर इंदू म्हणते की मी बोलते, आदूसाठी बोलते. मोठ्याबाई म्हणतात की महाले मास्तर त्या परेडच्या मीटिंगसाठी मंदिरामध्ये असतील, मग तू बोलू शकतेस त्यांच्याशी. आणि म्हणतात की हे काय करत होती तू? मी तोपर्यंत बघते तुझं, असं म्हणून ते तिच्या हातातून पुस्तक घेतात. मग इंदू थोडी टेन्शनमध्ये येते आणि तिथून निघून जाते. आता इंदू बाहेर येते तेव्हा तिला आदू भेटतो. तो तिला सांगतो की मंदिरातील मीटिंग संपली आहे. इंदू आश्चर्याने विचारते की एवढ्या लवकर? तेव्हा आदू सांगतो की हो. आणि तो म्हणतो की इंदू, तुला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे, मी उद्या एक असं महत्त्वाचं काम करणार आहे. इंदू विचारते की काय महत्त्वाचं काम आहे, सांग ना. भाऊ नको खाऊ. आदू सांगतो की तो 7वीमधला प्रतीकदादा आहे ना, तो आजारी पडला आहे, तर त्याच्याऐवजी उद्याच्या परेडला मला ड्रम वाजवायला दिला आहे महाले मास्तरांनी. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि म्हणते की महाले मास्तरांनी एक नंबर काम केलं. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वजण शाळेत जमलेले असतात. आता मोठ्याबाई, शकुंतला आणि नारायणी सुद्धा मुलांची परेड बघण्यासाठी शाळेत येतात. आता आदूला हातामध्ये ड्रम पकडलेला बघून मोठ्याबाईंना खूप राग येतो. यानंतर आपण पाहतो की प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन होतं, मुलांचं परेड होतं. यानंतर आपण पाहतो की आतोबा, सुशीला आणि करिश्मा सगळ्यांना पेढे वाटत असतात. तेव्हाच गावातील लोक त्यांना विचारतात की कशाबद्दल पेढे? आतोबा खुशीने सांगतात की आज करिश्माला बालवीर पुरस्कार मिळणार आहे ना म्हणून. तेव्हा सगळेजण करिश्माचं कौतुक करायला लागतात आणि म्हणतात की कमाल केली तुमच्या पोरीने, बाल कीर्तनकार इंद्रायणीला वाचवलं. करिश्मा सांगते की हो, ते सुद्धा विहिरीत उडी मारून. यानंतर आपण पाहतो की करिश्मा शाळेतील मुलींना पेढे वाटत असते. तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की करिश्मा, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, चल. मग करिश्मा गोपाळसोबत तिथून निघून जाते. इंदू त्या दोघांना असं तिथून जाताना पाहून म्हणते की गोपाळला करिश्माताईशी काय बोलायचं असेल, असं म्हणून ती सुद्धा त्या दोघांच्या मागे जाते. आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ आणि करिश्मा एका वर्गामध्ये येतात. तेव्हाच करिश्मा खुश होऊन म्हणते की बोल ना गोपाळ, काय बोलायचं आहे तुला? गोपाळ म्हणतो की अगं काही नाही, तुला पेढा द्यायचा होता मला, घे. अगं एकदम खतरनाक शौर्य दाखवलंयस तू, एकच नंबर. तितक्यात इंदूसुद्धा तिथे येते. करिश्मा खूप खुश होऊन पेढा घेते. गोपाळ म्हणतो की अगं, इंदूचा जीव वाचवला तू, ते पण विहिरीत उडी मारून. गोपाळ म्हणतो की तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारली आणि आमच्या इंदूचा जीव वाचवला. आता आम्हाला कळलं आहे की तुझा आमच्या इंदूवर किती जीव आहे ते. आणि करिश्मा, आम्हाला हे सुद्धा कळलं आहे की तुला पोहता येत नाही. आणि तो इंदूला विचारतो की इंदे, हिला कुठे पोहायला येतं? आणि आता हिने पाण्यात उडी मारून तुला वाचवलं नाही, म्हणजे आधी आपण जेव्हा हिला बोलवायचो चल आमच्यासोबत पोहायला, तेव्हा तर किरकिर करायची, रडायची, मला यायचं नाही म्हणून. पण आता डायरेक्ट पाण्यात उडी मारून वाचवलंय तुला. आणि तो करिश्माला विचारतो की काय भानगड आहे, कुठे शिकली पोहायला आणि कधी शिकली हे सगळं? तेव्हा करिश्मा घाबरून शांत बसते. आता गोपाळ इंदूला विचारतो की तुला माहिती आहे का कुठे शिकली ही पोहायला, माहिती आहे का तुला? आणि तो परत करिश्माला म्हणतो की करिश्मा, उत्तर दे मला. तेव्हा करिश्मा अडखळत म्हणते की अरे असं काय करतो मी, आधी हॉस्टेलला होतो ना तालुक्याच्या, तिथेच शिकले मी. तेव्हा गोपाळ म्हणतो की तुमच्या हॉस्टेलला स्विमिंग टँक आहे का? आतोबांकडे एवढे पैसे आले, रातोरात ते अमीर झाले आणि मग तुला स्विमिंग टँक असलेल्या हॉस्टेलमध्ये टाकलं त्यांनी. यावर करिश्मा म्हणते की हॉस्टेलमध्ये कुठला आला आहे स्विमिंग टँक, माझी मैत्रीण आहे ना, तिच्या घरी आहे स्विमिंग टँक.
तिथेच शिकली आहे मी पोहायला. तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि इंदूकडे बघून म्हणतो की हिला मैत्रीण असणार आहे होय. आणि परत तो म्हणतो की होती मैत्रीण हिला, तिला नाही का तिने कर्कटक मारून घायाळ केलं आणि म्हणून तिला शाळेने हाकलून दिलं होतं, तीच तिची मैत्रीण वाटतं. आणि विचारतो की बरोबर ना, तीच ना. यावर करिश्मा म्हणते की नाही, ती दुसरी, आणि मी कशाला कोणाला मारेन, असं काही नाही, उगाच खोटे आरोप केलेले माझ्यावर. गोपाळ म्हणतो की हो, तू कशाला कोणाला मारशील, तू तर शूरवीर वाचवणारी आहेस ना. आणि म्हणतो की पण मला एक कळत नाही आहे, ही हेंद्री इंदी विहिरीत कशी पडली, म्हणजे अशी विहिरीत पडली की यासाठी तिला वाचवायला लागलं. आणि म्हणतो की ती स्वतःहून विहिरीत पडली का, हिला कोणीतरी पाडलं आहे. तेव्हा करिश्मा घाबरून म्हणते की हिला कशाला कोणी पाडेल, ती तिची पडली. तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की तिची नाही पडली ती. करिश्मा आणि इंदू घाबरून गोपाळकडे बघायला लागतात. आता गोपाळ परत हसत म्हणतो की उडी मारली असेल ना तिने. मग करिश्मा खुश होऊन सुटकेचा निश्वास सोडत म्हणते की हो. गोपाळ म्हणतो की हो, तिने उडी मारली कारण तिला पोहता येतं. आणि परत थोडा विचार करून म्हणतो की एक मिनिट, जर तिला पोहता येतं तर तिला वाचवायची काय गरज होती. तेव्हा करिश्मा घाबरत म्हणते की ती खूप खोल विहीर होती, आता एवढ्या खोल विहिरीतून त्या बुटकीला थोडी ना वर येता येणार आहे, म्हणून मी उडी मारली आणि तिचा जीव वाचवला. यावर गोपाळ म्हणतो की तू वाटेल ते बोलू नको, मी लहानपणापासून इंदूला ओळखतो, किती चांगलं पोहते ते. अगं विहिरीत काय, नदीत सुद्धा पोहेल ते पण प्रवाहाच्या विरुद्ध. आणि तो इंदूला म्हणतो की इंदे, आपला फंटा गँगचा बॉल नदीमध्ये गेला होता तेव्हा तू पाण्यामध्ये उडी मारून बॉल काढून दाखवला आणि आता बुडलीस, ते सुद्धा विहिरीच्या पाण्यात. हे मला पटतच नाही आहे इंदे. आणि तो इंदूला म्हणतो की इंदे, कशाला खोटं बोलायचं नाटक केलं. इंदू घाबरून करिश्माकडे बघत असते. आता गोपाळ करिश्माकडे बघून म्हणतो की अच्छा, म्हणजे या करिश्माला तिचा करिश्मा दाखवता यावा म्हणून, या करिश्माला बालवीर पुरस्कार मिळावा म्हणून केलं का हे तू. आणि तो करिश्माला म्हणतो की तू काय पण म्हणा करिश्मा, जेवढा जीव तुझा इंदूवर आहे ना त्याच्यापेक्षा जास्त जीव इंदूचा तुझ्यावर आहे. करिश्मा, मला खरं सांग, तिकडे विहिरीवर काय झालं, कारण जेव्हा सगळी माणसं आली तेव्हा तर तुम्ही दोघे बेशुद्ध होता, मग त्याच्या आधी काय झालं ते मला स्पष्ट सांग. करिश्मा म्हणते की अरे काही नाही रे, मीच वाचवलंय तिला, आणि इंदूला काही पोहता वगैरे येत नाही, खोटारडी एक नंबरची ती. गोपाळ म्हणतो की आज तू ते बालवीर पुरस्कार घे, पण उद्या मी, तू, इंदू आणि आपली सगळी फंटा गँग त्याच विहिरीवर पोहायला जाणार आहे, आणि त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर बघतो मी की तू किती पट्टीची पोहणारी आहे आणि इंदूला कसं अजिबात पोहता येत नाही ते सुद्धा बघतो. तेव्हा करिश्मा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मी सांगते ना तुला, तुझा विश्वास नाही आहे का बसत, मीच वाचवलंय तिला, तुझा नाही ना विश्वास बसत, मग विचार इंदीला. आणि ती इंदूला म्हणते की इंदे, सांग त्याला की तू विहिरीत पडली, मी तुला वाचवलं आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं. यावर गोपाळ म्हणतो की तुला कोणी सांगितलं तिकडे कोणी नव्हतं म्हणून, तिकडे जे काही झालं आहे ना त्या सगळ्याचा रेकॉर्ड व्हिडिओ आहे माझ्याकडे. तेव्हा करिश्मा खूप घाबरते. आता गोपाळ म्हणतो की आता हा व्हिडिओ जसा मी बघितला आहे तसा महाले मास्तर बघतील, हेडमास्तर बघतील, अख्खी शाळा बघेल आणि मग सगळ्यांसमोर तुझी लायकी जाईल. त्यामुळे त्याआधी जे काही आहे ना ते सगळं खरं सांग, नाहीतर हा व्हिडिओ मी महाले मास्तरांना दाखवीन. इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ, तू असं काही करायचं नाही आहे. करिश्मा म्हणते की तुझ्याकडे कसला व्हिडिओ नाही आहे, खोटं बोलतोयस तू. आणि म्हणते की अरे कोणी नव्हतं तिकडे, मी बघितलं आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की पण इकडे आहेत ना, आता महाले मास्तर आहेत, हेडमास्तर आहेत, आणि आता तर ते प्रमुख पाहुणे येणार आहेत ना, ते तर पोलीस आहेत, त्यांच्याकडे जाऊन दाखवतो मी आता त्यांच्याकडे जातो मी, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तेव्हा इंदू त्याला थांबवत म्हणते की गोपाळ, तुला माझी शपथ आहे, तू हा व्हिडिओ कोणालाच दाखवायचा नाही. आणि करिश्माताई जे काही सांगते आहे ना ते खरं आहे, तिनेच माझा जीव वाचवला आहे, तू हे मान्य कर. आणि हा माझा आणि करिश्माताईचा विषय आहे, तू यामध्ये पडू नकोस. गोपाळ रागाने इंदूला म्हणतो की म्हणून तू डोक्यात जाते माझ्या, बिनडोक, नालायक, बेशरम, तुला अक्कल नाही आहे कोणत्या गोष्टीची. जे तुझ्या बाजूने बोलतात ना त्यांना लात घालतो आणि जे तुझ्या विरोधात बोलतात ना त्यांना अजून डोक्यावर बसवून घेतो. आणि तो करिश्माला रागाने म्हणतो की आणि तू ग करिश्मे, इंदू बोलली म्हणून वाचली आहेस तू, नाहीतर हा व्हिडिओ ना सगळ्यांना दाखवला असता मी. पुरस्कार घेताना एवढं लक्षात ठेव, तुझा हा जो कारनामा आहे ना तो इंदूला आणि मला चांगलाच माहिती आहे, म्हणून असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. आता करिश्मा इंदूला म्हणते की मला माहिती आहे त्याच्याकडे कोणताही व्हिडिओ नाही आहे, खोटं बोलतो आहे तो. आणि ती इंदूचा हात जोरात पकडत म्हणते की आणि तू जर कोणाला कळलं ना तर पुढच्या वेळी विहिरीत फक्त ढकलून नाही देणार, एवढं मोठा दगड पोटाला बांधून टाकते आणि मग मी पण बघते की तू कशी वाचतेस ते.
आणि परत म्हणते की मला उशीर होतोय पुरस्कार घ्यायला, जायचं आहे ना मला, तुला वाचवल्याबद्दल तू फक्त गप्प राहायचं काम कर, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई महाले मास्तरांकडे येतात आणि रागाने म्हणतात की तुमची हिंमत कशी झाली माझ्या अधोक्षजच्या हाताला डफला द्यायची. महाले मास्तर म्हणतात की मोठ्या बाई त्याला डफला नाही ड्रम्स म्हणतात. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की त्याच्याने डफला झेंड्यापेक्षा मोठा होणार आहे का, असं म्हणून त्या महाले मास्तरांसोबत वाद घालायला लागतात. आदू हे सगळं लांबून ऐकत असतो आणि तो मनातच म्हणतो की आता आईला सांगण्यात काही पॉईंटच नाही आहे, आता या करिश्माचं भांडं कोणासमोर फोडू. तितक्यात शकुंतला तिथे येते आणि आदूला विचारते की आदू काय रे, कसला विचार करतो आहेस. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. नारायणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा शकुंतला तिथे येते. ती खूपच शांत आणि टेन्शनमध्ये असते. मोठ्या बाई बडबड करत असतात आणि त्या खूपच चिडलेल्या असतात. आता नारायणी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात कार्यक्रमाला सुरुवात होते. नारायणी म्हणते की चल करिश्माला बालवीर पुरस्कार भेटणार आहे ना, तू थांबलीस तर आतोबा आणि आत्यांना बरं वाटेल. मोठ्या बाई रागाने म्हणतात की माझ्या अधोक्षजच्या हातामध्ये जर झेंडा दिला असता ना तर मला जास्त बरं वाटलं असतं. एवढी गोष्ट त्यांना करता नाही आली. कार्यक्रमाला आता सुरुवात होते. तर इकडे शकुंतला खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते. करिश्मा पुरस्कार घेण्यासाठी खूपच एक्सायटेड असते. आता सर्व कार्यक्रम झाल्यानंतर महाले मास्तर म्हणतात की आता वेळ आली आहे ते बालशौर्य पुरस्कार देण्याची आणि तो पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जाणार आहे ते सांगतात. तसेच बालशौर्य पुरस्कार म्हणजे नक्की काय ते सुद्धा सांगतात. आता यापुढे ते म्हणतात की यंदाचा पुरस्कार आपल्या गावातील करिश्मा दत्तोबा शेलूकर या विद्यार्थिनीला देण्यात येणार आहे, कारण करिश्माने आपल्या लाडक्या इंद्रायणीचा जीव वाचवला आहे. सगळेजण खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. मग करिश्मा पुरस्कार घेण्यासाठी पुढे येते. तेव्हा शकुंतला लगेच तिथून उठून कार्यक्रमाच्या ठिकाणी जाते आणि मोठ्याने म्हणते की थांबा. आता सगळेच शकुंतलाकडे आश्चर्याने बघायला लागतात. शकुंतला सर्वांसमोर येते आणि इंदूला सुद्धा जवळ बोलवते आणि ती महाले मास्तरांना म्हणते की महाले मास्तर माझी एक विनंती आहे, करिश्माला बालवीर हा पुरस्कार देऊ नये. तेव्हा सगळेच आश्चर्याने शकुंतलाकडे बघायला लागतात. सुशीला आश्चर्याने म्हणते की का. आप्पा म्हणतात की शकुंतला वहिनी असं का बोलताय तुम्ही, करिश्माने आपल्या इंदूचा जीव वाचवला आहे. तेव्हा शकुंतला सांगते की हे खोटं आहे. महाले मास्तर आश्चर्याने विचारतात की असं कसं. सगळेच खूप शॉक झालेले असतात. आता सुशीला म्हणते की असं का बोलताय शकुंतला वहिनी, माझी लेक काय खोटं बोलणार नाही आहे. आपण बघितलं ना, आपण विहिरीजवळ धावत गेलो तेव्हा करिश्माने इंदूला वाचवलं होतं. करिश्मा घाबरून सर्वांकडे बघत असते. आता शकुंतला म्हणते की आपण जेव्हा विहिरीकडे गेलो तेव्हा या दोघी आपल्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडल्या, त्यामुळे कोणी कोणाला वाचवलं हे कुठे बघितलंय आपण. करिश्मा घाबरून सुशीलाजवळ जाऊन उभी राहते. यावर सुशीला म्हणते की करिश्माने सांगितलं ना की तिनेच इंदूचा जीव वाचवला आहे. आतोबा सुशीलाला थांबायला सांगतात आणि शकुंतलाला विचारतात की नक्की काय चाललं आहे हे, तुम्ही जरा खरं काय ते सांगता का. तेव्हा शकुंतला म्हणते की मी खरं नाही सांगणार, आपल्याला खरं करिश्मा सांगणार आहे. सुशीला करिश्माला म्हणते की तू घाबरू नको, त्या वेंकू महाराजांच्या बायको असल्या ना तरी घाबरायचं नाही, तुझी आईसुद्धा तुझ्या पाठीशी आहे भक्कम, तू खरं काय आहे ना ते सगळं सांगून टाक. आतोबा करिश्माला म्हणतात की करिश्मा सगळी शाळा आहे इथे समोर, खरं काय ना ते सगळं सांगून टाक. तेव्हा करिश्मा रडत म्हणते की बाबा मी खरं सांगते आहे, मीच वाचवलं आहे इंदूला आणि हेच खरं आहे. शकुंतला म्हणते की करिश्मा मी तुला परत एकदा विचारते, खरंच तू वाचवले का इंदूला. करिश्मा रडत म्हणते की हो मीच वाचवलं आहे. सुशीला तिला समजावण्याचा प्रयत्न करते की मला माहिती आहे तूच वाचवलं आहेस आणि त्या शकुंतलाला म्हणते की आत्ता सगळ्यांसमोर तिने सांगितले आहे की तिनेच वाचवलं आहे म्हणून. माझ्या लेकीने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तिला वाचवलं आणि तुम्ही तिच्यावरच आरोप करताय. हे बघा शकुंतला ताई, मी तुमचा खूप आदर करते, आज माझ्या लेकीला पुरस्कार मिळणार आहे, उगाच खोडा नका घालू. शकुंतला गोपाळला म्हणते की गोपाळ माझा मोबाईल दे, त्यातला जो व्हिडिओ आहे ना तो मला पाहिजे. सगळेच कसला व्हिडिओ म्हणून आश्चर्याने शकुंतलाकडे बघायला लागतात. गोपाळ सुद्धा आश्चर्याने विचारतो की कसला व्हिडिओ. तेव्हा शकुंतला म्हणते की तू जरी मला काही सांगितलं नाही ना तरी मला सगळं समजलं आहे, असं म्हणून त्या गोपाळकडून मोबाईल हातात घेतात आणि परत करिश्माला म्हणतात की करिश्मा मी परत एकदा विचारते, सगळ्यांना खरं सांगतेस की दाखवू हा व्हिडिओ. तेव्हा करिश्मा घाबरत म्हणते की थांबा मी सांगते, इंदूनेच वाचवलं आहे मला, मी नाही वाचवले तिला. तेव्हा सगळेजण खूप शॉक होऊन तिच्याकडे बघायला लागतात. सुशीला करिश्माला म्हणते की बाळा यांना घाबरू
घाबरून खोटं नको बोलूस, मी आहे खरं सांग. करिश्मा घाबरत म्हणते की हेच खरं आहे. आतोबा रागाने म्हणतात की करिश्मा तुला शेवटचं सांगतो आहे, आता जे काही बोलली ना ते मोठ्याने बोल आणि खरं खरं काय घडलं आहे ना ते सगळं सांग. शकुंतला म्हणते की ती खरं नाही सांगणार आणि इंदूला म्हणतात की इंदू, तुला व्यंको महाराजांनी काय शिकवलं आहे, कायम खरं बोलायचं हेच ना, मग सांग सगळ्यांना. तेव्हा इंदू सांगायला लागते की मी विहिरीतील माशांना चपाती टाकत होते आणि तेवढ्यात करिश्माताई आली आणि तिने मला असं म्हणून ती थांबते आणि म्हणते की मी अचानक पाण्यातच पडली, कशी पडली ते मला नाही समजलं. करिश्मा मात्र खूपच घाबरलेली असते. आता इंदू म्हणते की मी सगळ्यांना आवाज दिला पण कोणीच आलं नाही, मग शेवटी मीच पाण्यात उडी मारली. करिश्मा दिदीला पाण्यात पोहता येत नव्हतं म्हणून ती बुडली होती. मग मी कसं बसं तिला पकडलं आणि काठावर आणण्याचा प्रयत्न करत होते. तिचं वजन मला पेलत नव्हतं म्हणून मला सुद्धा नीट पोहता येत नव्हतं, तरी मी कसं बसं तिला पकडून ठेवलं. मी खूप ओरडत होते की वाचवा वाचवा म्हणून. मग एक काका आले आणि त्यांनी आम्हा दोघींना बाहेर काढलं. आम्ही बेशुद्ध पडलो होतो, काय झालं कसं झालं काही समजलंच नाही. मग परत तुम्ही आला आणि आम्ही शुद्धीवर आलो. सगळेच खूप शॉक झालेले असतात आणि इंदूचं बोलणं ऐकत असतात. आता शकुंतला करिश्माला म्हणते की करिश्मा, आज पूर्ण सत्य न सांगताही इंदूने तुला वाचवलं आहे. पुन्हा जर तिच्या वाटेला गेली ना तर याद राख, अगं तिने जीव वाचवला आहे तुझा, किमान एवढी तरी जाणीव ठेव आयुष्यभर. आणि त्या आप्पांना म्हणतात की आप्पा, तुम्हा सगळ्यांना कळालंच असेल की आता की इंदूने करिश्माचा जीव वाचवला आहे, करिश्माने नाही वाचवला जीव इंदूचा. त्यामुळे माझी हात जोडून एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना की बालवीर हा पुरस्कार आपण इंदूलाच दिला पाहिजे, तिचं कौतुक केलं पाहिजे आपण, करिश्माचं नाही. हे सगळं ऐकून सुशीलाला खूपच राग आलेला असतो. आप्पा खुश होऊन म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. एवढं सगळं होऊन एका शब्दाने बोलली नाही इंदू. मनाचा मोठेपणा बघा ना तिच्या. आज व्यंको महाराज हवे होते. गावातील लोक म्हणतात की आज इंदू तू दाखवून दिला आहेस की माणूस कामाने मोठा होतो आणि व्यंकट महाराजांचे हे संस्कार तू सार्थ ठरवले आहेस. आजकालचं जगच असं आहे की लोक श्रेय लाटण्यासाठी हापापलेली असतात, पण तुझं तसं नाही. हे सगळं करून तुझंच नाही तर व्यंको महाराजांचं नाव मोठं केलं आहेस तू, या विठूच्या वाडीचं नाव मोठं केलं आहे, शाब्बास. आणि महाले मास्तरांना म्हणतात की सर, ज्या मुलीने प्रामाणिकपणे काम करून जीव वाचवला आहे आपण तिचा सत्कार करूया. प्रमुख पाहुणे म्हणतात की बरोबर आहे आणि ते इंदूला पुढे बोलावतात. आता करिश्माला खूप राग आलेला असतो. सगळेजण मोठ्याने टाळ्या वाजवून इंदूचं अभिनंदन करतात. बालवीर म्हणून इंदूचा प्रमुख पाहुणे सन्मान करतात. सगळीजण कौतुकाने इंदूकडे बघत असतात. प्रमुख पाहुणे इंदूला म्हणतात की तू जो पराक्रम केला आहेस त्यासाठी खूप धाडस लागतं. इंदू सर्वांना नमस्कार करून आशीर्वाद घेते आणि यानंतर सर्व फंटा गँग आनंदाने नाचायला लागतात. हे बघून करिश्माला मात्र खूपच राग आलेला असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.